आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक याच्याबद्दल समजून घेणार आहोत. पूर्णांक युक्त अपूर्णांक हे आपण आणखीन एकदाही बघितलं नव्हतं, त्याच्यामुळे याचा अभ्यास करूयात. बघा, याच्यामध्ये अपूर्णांक समजून सांगताना मी सांगितलं होतं अपूर्ण असा अंक, जो अंक अपूर्ण आहे त्याला अपूर्णांक आपण म्हणतो. आता इथं पूर्णांक आहे म्हणजे एक पूर्ण अंक असतो आणि त्याच्यासोबतच दुसरा एक अपूर्णांक असतो. ही जी कन्सेप्ट आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. याच्या अगोदर थोडं आपण हे समजून घेऊयात भागाकारामध्ये. समजा मी आता हे भागाकार करतोय 35/5, बरोबर. 35/5 करतोय. 5 7 35, 0 0 आला. मी काय केलं, 35/5 बरोबर काय आलं, 7. आता असं करता येतं का, 5 × 7 35, नाही 5 7 35, म्हणजे याला भाजक म्हणतात. भाजक आणि भागाकाराचा गुणाकार भाज्य एवढा येतो. बघा, भाजक कोण, भाज्य कोणता, भागाकार कोणता, हे पण आपल्याला माहित पाहिजे. एक स्ट्रक्चर इथे मी लिहितो, इथे लिहूयात. इथं असतो तो भाज्य, इथं असतं ते भाजक, इथं असतो तो भागाकार. आणि काही प्रोसेस केल्यानंतर इथं काय उरते, बाकी. बरोबर. आता इथं तुम्ही एक उदाहरण मी तुम्हाला दिले बघा, 35/5 = 7. इथं मग हे तयार होतं. 35 कोण आहे, भाज्य, भागिले बरोबर उत्तर काय असतं याचं, भागाकार. बरोबर. याच्यावरून हे सिद्ध झालं. हे पण बघा, हे 5 कोण आहे, भाजक, गुणिले भागाकार बरोबर भाज्य. ठीक आहे. तुम्ही जर चेक करून बघितलं तरी हे तुमचं हे पण सिद्ध होतं आणि हेही सिद्ध होतं. आणखीन एक उदाहरण छोटंसं बघूयात. 28/7. 28 भाज्य झाला, 7 भाजक झाला. भागाकार किती येईल, 7 चोक 28. म्हणजेच काय झालं, 28 इथं याच्यासारखं 28/7 = 4. आता 7 आणि 4 चा गुणाकार करा, 28. इथे भाज्य भागिले भाजक बरोबर भागाकार आलं. तसंच 7 भाजक गुणिले भागाकार बरोबर भाज्य. 28 इथं भाज्य आहे. कळलं. मग हे सिद्ध होतं. आता एक भागाकार करू याच्यासारखा. 36/4 × 36 नाही, आपण याला 8 ने भागवले. चला 8 ने भाग घालायचा. इथं भाज्य कोण झाला, 36. 8 कोण आहे, भाज्य. इथं बघायचं, इथं समजून येते. 36 कोण आहे, भाज्य. 8 कोण आहे, भाज्य. आता आपल्याला उत्तर इथं काढायचंय, भागाकार. कितीचा भाग बसतोय, 8 चोक 32. बाकी किती उरली, 4. बाकी किती उरली, 4. आता हे सूत्र आपण इथं बघूयात. भाजक कोण आहे, भाजक
8 गुणिले भागाकार किती आला, या दोघांचा गुणाकार किती येतो, आलं का रे, 36 यायला पाहिजे होतं ना, 32 आलंय. काय राहिलं, बाकी पण ह्याच्यात आहे. हा, आता सूत्र काय तयार होतं बघा, भाज्य बरोबर. आता हे सूत्र महत्वाचं आहे. हा, भाज्य म्हणजे 36 कसं येतं बघा, भाज्य बरोबर ह्या दोघांचा तर गुणाकार करावाच लागतो. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, ह्या दोघांच्या गुणाकारामध्ये जी काही बाकी असेल ती काय करायची, बाकी मिळवायची. बरोबर. इथं काय होतं, बाकी दरवेळी शून्य आली, त्याच्यामुळे आपण न मिळवता हे सिद्ध झालं. बाकी जर शून्य आली असेल तर हे सूत्र सिद्ध होतं, पण बाकी जर शून्यापेक्षा मोठी आली, 4, 2 काही मोठी, तर मग हे सूत्र वापरावं लागेल. काय केलं आपण, या दोघांचा गुणाकार केला, किती येते बघा, आता या दोघांचा गुणाकार केला आणि त्याच्यात बाकी मिळवली. गुणाकार करून किती बाकी मिळाले, 8 चोक 32, 32 मध्ये हे 4 मिळवले, किती झाले, 36. आलं का भाज्य. हे सूत्र कसं होतं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे लक्षात ठेवा. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आलं लक्षात. बाकी उरते, कधी कधी बाकी उरते, हे समजलं. आता याच्या पुढे खोडून घेऊ. हे लिहून घेतलं असेल तुम्ही, खोडू. आता छेद अधिक अंशाधिक अपूर्णांक आपण मागच्या तासात घेतलंय. आता परत एकदा समजून घेऊयात. अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, अंशाधिक अपूर्णांक, हे झालंय अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक. हा, ज्याचा अंश मोठा असेल त्याला, बस, ज्याचा अंश मोठा त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. म्हणजे 4 अंश छेद 3, कोण मोठा आहे, अंश का छेद, अंश मोठा आहे, मग हा अंशाधिक अपूर्णांक. 8 अंश छेद 5, याच्यात मोठं कोण आहे, 8 अंश छेद 5, मग हा पण अंशाधिक अपूर्णांक आहे. 3 अंश छेद 7, इथं कोण मोठा आहे, छेद, मग याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. आणि आपण जे आज बघणार आहोत पूर्णांक युक्त अपूर्णांक, याच्यामध्ये आपल्याला छेदाधिक अपूर्णांक नकोय, अंशाधिक अपूर्णांकच पाहिजेत. अंश मोठा असणारे अपूर्णांकच लागतात, तरच तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक बनवता येतो. पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा बनवायचा, अंशाधिक अपूर्णांक असेल तरच. आता कसं बनवायचं, चला पहिला घेऊया. 4 अंश छेद 3, 4 ने 3 ला भागायचं, 4 ला 3 ने भागायचं. कसं येईल, 3 एके भागाकार किती आला, बाकी किती आली, 1. मग हे भागाकार कुठं आला, तो इथं लिहायचा, बाकी किती आली ते इथं लिहायची, आणि आहे तो छेद. बघा हे कसं लिहिलं जातं, हे असतो भाज्य, छेदामध्ये भाजक. पूर्णांक युक्त अपूर्णांक नाही, भाजकाने भाज्याला भागताना काय करायचं, आलेला भागाकार इथं लिहायचा, इथं बाकी लिहायची, आणि परत इथं भाजक लिहायचा. पूर्णांक युक्त अपूर्णांक करते वेळी आपल्याला हे वापरावं लागतं. याच्या आधी जे मी सांगितलं त्याचं कारण होतं हे, इथंही येतं. परत एकदा बघा, आणखीन एक गणित घेऊयात. 10 अंश छेद 3, 10 अंश छेद 3, 3 ने भाग, 3 एके 3, 3 दूनी 7, 3 त्रिक
9. बाकी किती उरले? 1. भागाकार किती आलाय? 3. बाकी किती आली? भाजक किती आहे? लिहिलं? 3 त्रिक 9 1 10. कसं करतोय समजलं? याला काय म्हणतात? अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. काय करतोय आपण? अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक बदलतोय. अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करतोय. समोर लक्ष ठेवायचं. कसं बघितलं? 3 ने 4 ला भागितलं, त्याच्यानंतर 1 भागाकार आला, 1/3 एक अपूर्णांक आला. याला वाचायचं कसं ते बघूयात आधी. 1.1/3 3.1/3. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, 1 हा पूर्ण आहे, 1 हा पूर्ण अंक आहे आणि 1/3 हे अपूर्णांक आहे. 1 पूर्ण अंक आहे, 1/3 हे अपूर्णांक आहे. इथे 3 हा पूर्ण अंक आहे, 1/3 हे अपूर्ण अंक आहे. परत एकदा सांगू, 3 हा पूर्ण अंक आहे, 1/3 हे अपूर्णांक आहे, तो अर्धवट आहे. म्हणून याला काय म्हणायचं? पूर्णांक हा असलेला युक्त अपूर्णांक. असा अपूर्णांक ज्याच्यात 1 अंक पूर्ण असतो आणि 1 अपूर्णांक असतो. ठीक आहे? 3.1/3. वाचन कसं करायचं? 1/1/3. 1.1/3. याच्यामध्ये मी बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी लिहिल्यात, त्या तुमच्याकडे नोट केलेल्या पाहिजेत. ठीक आहे? त्याच्यानंतर याचं एक कसं लिहूयात? 3.1/3. बघा, 3.1/3 हे तुमच्याकडे लिहिलेलं पाहिजे. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कसं तयार केलं जातं. तुम्हाला भाज्य म्हणजे माहित पाहिजे, भाजक म्हणजे माहित पाहिजे, भागाकार पण माहित पाहिजे आणि बाकी पण माहित पाहिजे. ठीक आहे? ते झालं की हे ऑटोमॅटिक यायला लागतं. आणखीन एक गणित सोडूयात. (13/4). 13/4 तोंडी करायचंय बरं का, दरवेळी लिहित बसायचं नाही. हे समजावं म्हणून मी इथं दरवेळी लिहितोय. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16 गेलं. 4 3 12. भागाकार किती आला? भागाकाराचं उत्तर इथं असतं का इथं असतं? हा, हे वर उत्तर असतं. भागाकाराचं उत्तर हे आहे. तर इथं काय आलं बघा, 13. भागाकार किती आला? 3. बाकी किती उरली? 1/4. बघा, 3.1/4. 1/4 ला आपण पाव पण म्हणतो. म्हणून हे किती आहे? 3.25 आहे. किती आहे? 3.25. याला 3.25 पण म्हणता येतं. समजलं की अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं बदलायचं? सर्वांना समजलं? जर तुम्हाला समजलं नसेल तर मला विचारा.